हॅलो फ्रेंड्स, माझं नाव विशाल आहे. माझी एज 20 वर्ष आहे. मी आता करंट स्टुडंट आहे. मी जैन कॉलेजमध्ये आता फायनल इयर करतो आहे. मी आता TY स्टुडंट आहे आणि हे फॅशन एसटीच्या रिलेटेड मला गोष्ट माझ्या एक मित्राने सांगितली होती. ती माझी मैत्रीण ती आहे, ती पण कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घेत आहेत. ती मला एक दिवशी आणून सांगत होती की हे असं काही कॉम्पिटिशन आहे, तर तू इंटरेस्टेड आहे, मला वाटतं हे कॉम्पिटिशनमध्ये जायला तू केपेबल आहे. तर मी त्याला सांगितलं केपेबल आहे, पण हे काय क्रायटेरिया काय फॅशन एसटीचा मला काय माहिती नव्हतं. तर मी त्याला पहिलं विचारलं की काय क्रायटेरिया काय, त्या क्रायटेरियामध्ये मी फिट होणार की नाही होणार. मग त्याला विचारलं तर ती सांगितली की हे क्रायटेरिया आहे, म्हणजे तुला प्रॉपर हाईट पाहिजे, प्रॉपर पर्सनॅलिटी पाहिजे, जे तुझ्याकडे आहे, तर तू ट्राय करू शकतो. बघेल आता त्यांनी फॉर्म भरलं होतं, तर मी बोला चला आता आपण पण भरूया फॉर्म, काय प्रॉब्लेम नाही, ट्राय करायला काय प्रॉब्लेम नसते कधी लाईफमध्ये. तर मी पण हे स्टार्ट केलं, ट्राय केलं पहिल्यांदा आणि फॉर्म फिल केलं. त्याच्यानंतर मी ऑडिशनला गेलो. ऑडिशनला गेल्यानंतर मी बघितलं अरे कॉम्पिटिशन किती हार्ड आहे. एक ते एक फॅशन एसटी म्हणजे फॅशन ब्लॉगर असतात तिथे यायला, आणि जजेस पण होतात. पर्सनल राऊंड होता. पर्सनल राऊंडमध्ये तुम्हाला 1-on-1 क्वेश्चन विचारतात की तुम्हाला काय हॉबी काय, तुमचा इंटरेस्ट काय, आणि फॅशन एसटी तुम्हाला कुठून भेटला, म्हणजे काय झोन आहे तुम्हाला फॅशन एसटीकडे आणून ठेवलं, तर ते तुम्हाला विचारतात. मग तुमची हॉबी काय, तुम्हाला काय करायचं आहे. तर असं काय नाही की कोणीही या फील्डमध्ये येऊ शकतं. आता इंटरेस्ट आहे तर तुम्ही येऊ शकतात. असं नाही की तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे या गोष्टीमध्ये, पण आता इंटरेस्ट आहे तर तुम्ही या फील्डमध्ये या. तुम्हाला चांगलं फील्ड आहे असं काय नाही. लोक म्हणतात काय फील्ड चांगली नाही, काय काय असतात, खूप गोष्टी असतात, पण असं काय नाही. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, तुम्हाला तुमच्यावर विश्वास आहे ना, तर तुम्ही या फील्डमध्ये या. आणि फॅशन एसटी माझ्यासाठी पर्सनली लाईफ चेंजिंग आहे, कारण की हा माझा फर्स्ट टाइम प्लॅटफॉर्म आहे एवढ्या मोठ्या लेवलवर. आणि जे एक्सपिरियन्स मला भेटत आहेत ना, ते अनबिलिव्हेबल आहे. आणि जे पण माझे कॉम्पिटिटर्स आहे ते खूप हार्ड आहे. कॉम्पिटिशन म्हणजे एक वेगळ्याच लेवलला आहे. आता आपण घरी बसून आम्हाला काय माहीत नसतं की भाई बाहेर कॉम्पिटिशन काय, पण आता बाहेर आलात तर तुम्ही बघितलं की काय काय कॉम्पिटिशन आहे. त्याच्यावर तुम्हाला कळतं की बाबा तुम्ही कुठे स्टँड करता, आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती तुम्हावर वर्क करायचं आहे ते दुसरी गोष्ट आहे. पण तुम्हाला ॲटलिस्ट ट्राय करायला पाहिजे, आणि ट्राय करा, आणि तुम्हाला पाहिजे ते सक्सेसफुल होईल. पण ॲटलिस्ट ट्राय करा, ते इम्पॉर्टंट आहे ट्राय करायचं. आणि लास्ट हेच बोलणार की आता कॉम्पिटिशन एवढा टफ आहे, पण मी माझा बेस्ट देणार, त्यात काय दुसरी थॉट नाही. पण हे आहे की आता आलो आहे तर मी जिंकूनच जाणार.